हॅलो किड्स. हिस्ट्रीचा आता आपण पहिला हे पार्ट बघितलं होता, रिलिजियस मुवमेंट्स इन मेडिएवल पिरियड. आता त्याचा पार्ट 2 बघूया. पहिल्या पार्टमध्ये काय काय बघितलं? इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर भक्ती मुवमेंट कशी सुरुवात झाली, त्याच्या भक्ती मुवमेंटला सुरू होण्यासाठी कुठल्या गोष्टी कारणीभूत होत्या, नायनार्स कोण होते, अल्बार्स कोण होते, त्याच्यानंतर काही महत्त्वाचे संत आणि जे टीचर्स होते भक्ती मुवमेंटमधले त्यांच्याविषयी आपण बघितलं, इतर काही संत होते त्यांच्याबद्दल बघितलं आणि एक केस स्टडी बघितली होती कबीरांच्या विषयी. आता पार्ट 2 मध्ये आपण काय काय बघणार तर गुरु नानकांची एक केस स्टडी आहे ती बघूया, महाराष्ट्रातली काही संत परंपरा आहे ती बघूया, सुफी मुवमेंट आहे, चिस्ती सिलसिला आहे, सुहारवर्दी सिलसिला आहे आणि काही अदर रिलिजियस कल्ट्स. ह्या गोष्टी आपण ह्या पार्टमध्ये बघणार आहे. तर सुरुवात करूया गुरु नानकांच्या केस स्टडीपासून. गुरु नानक वॉज अ ग्रेट प्रीचर ऑफ द मेडिएवल पिरियड. ही फाउंडेड अ न्यू रिलिजन नोन ॲज सिखिझम. गुरु नानक हे मिडिएवल पिरियडमध्ये एक मोठे उपदेशक प्रीचर होते. त्यांनी हे सिखिझम नावाच्या नवीन धर्माची स्थापना केली. हिज टीचिंग्स रिफॉर्म द बेडरॉक ऑफ सिखिझम. आणि त्यांच्या ह्या शिकवणींनी सिखिझमचा खूप मोठा आधार तयार झाला. ही वॉज बॉर्न इन द खत्री फॅमिली ॲट तलवंदी, नाव नोन ॲज नानकना. त्यांचा जन्म तलवंडी म्हणजे सध्याचा नानकना म्हणून जो भाग ओळखला जातो तिथे एका खत्री कुटुंबात झाला. ही बिलीव्ड द युनिव्हर्सल टॉलरन्स अँड डिव्होटेड हिज होल लाईफ प्रीचिंग द सेम डॉक्ट्राईन. त्यांनी युनिव्हर्सल टॉलरन्स म्हणजे काय, सहिष्णुतेवर, सार्वभौम सहिष्णुतेवर विश्वास ठेवला आणि त्याच धर्माचा उपदेश करण्यासाठी आपलं पूर्ण जीवन घालवलं. ही लेड ग्रेट एम्फसिस ऑन द वर्शिप ऑफ वन गॉड. एकाच ईश्वराच्या उपासनेवर त्याने खूप जोर दिला. One could attain salvation by repeating by his name with love and devotion irrespective of one caste, creed and sect. एखाद्या जातीचा, पंथाचा किंवा इतर गोष्टींची पर्वा न करता प्रेमाने आणि भक्तीने त्यांचं नाव घेणं ह्यानेच एखाद्याला मोक्ष मिळू शकतो. गुरु नानक opposed idol worship, pilgrimages, several other reformal observances of various faiths and preached equality. गुरु नानकांनी काय केलं, जी मूर्तीची पूजा पूर्वी व्हायची किंवा तीर्थक्षेत्राला जाणं आणि इतर जे धर्माचे अनेक गोष्टींचं पालन करायला लागायचं त्याचा आणि समानतेचा उपदेश केला. He also insisted on the purity of character, conduct and equality. कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य तुमचं चांगलं असलं पाहिजे, कंडक्ट म्हणजे तुमचं आचरण, वागणं चांगलं असलं पाहिजे आणि समानतेच्या शुद्धीवर त्यांनी काय केला, इन्सिस्ट केलं. ही ऑल्सो इन्सिस्टेड ऑन द प्युरिटी ऑफ कॅरेक्टर, कंडक्ट अँड नीड ऑफ अ गुरु ऑर टीचर टू गाईड. म्हणजे चारित्र्य असेल, तुमचं वागणं असेल आणि एखाद्या गुरुची किंवा मार्गदर्शकाची म्हणजे जो हे म्हणतो ना गाईड असतो, त्या शिक्षकाच्या शुद्धतेवरती पण त्यांनी काय दिला, त्यांनी आग्रह धरला. ही स्टार्टेड द प्रॅक्टिस ऑफ ईटिंग टुगेदर विदाउट एनी डिस्टिंक्शन बिटवीन कास्ट्स, क्रीड अँड जेंडर इन अ कॉमन किचन कॉल्ड लंगर. म्हणजे आज पण तुम्ही जेव्हा एखाद्या गुरुद्वाराच्या तिथे जाता तेव्हा लंगर असतात बघा. म्हणजे आपल्याकडं कशी हे असतं बघा, भोजनालय असतं की नाही, तसंच इथं कॉमन किचन म्हणजे लंगर अशा स्वयंपाकघरांची त्यांनी काय केली, स्थापना केली. मग ह्याच्यात वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे लोक आहेत, यांचा भेदभाव न करता त्यांची खाण्याची प्रथा सुरू केली. ही वॉन्टेड हिज फॉलोअर्स नॉट टू गिव्ह अप द ड्युटीज ऑफ द हाऊस होल्डर अँड अर्न देअर लाईव्हलीहूड थ्रू प्रोडक्टिव्ह अँड युजफुल ऑक्युपेशन. त्यांनी त्यांचे जे फॉलोअर्स होते त्यांना काय सांगितलं, तुमच्या ज्या काही घरातल्या जबाबदाऱ्या आहेत त्या अजिबात सोडू नका, पण प्रोडक्टिव्ह आणि युजफुल असं तुमचं ऑक्युपेशन म्हणजे व्यवसायातनं तुम्ही स्वतःचा निर्वाह करा, अशी त्यांची इच्छा होती. गुरु नानक ॲडव्होकेटेड अ मिडल पाथ फॉर अटेनिंग लिबरेशन इन विच स्पिरिच्युअल लाईफ कॅन बी कंबाईन्ड विथ द सोशल कमिटमेंट.
गुरु नानकांनी त्यांना मुक्ती मिळवण्यासाठी एक मिडल पाथ, एक मधला मार्ग स्वीकारला, ज्याच्यामध्ये समाजाची बांधिलकी ती पण आहे आणि आध्यात्मिक जीवन हे पण त्यांनी एकत्र केलं जाऊ शकतं हे सांगितलं. ही अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ फॉलोअर्स who belonged to a number of castes, but these were primarily traders, agriculturists, artisans and craftsmen. त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांचे फॉलोअर्स आहेत त्यांना अट्रॅक्ट केलं, जे वेगवेगळ्या जातीचे होते. त्याच्यात प्रामुख्याने व्यापारी होते, शेतकरी होते, काही कारागीर होते आणि आर्टिजन्स आणि क्राफ्ट्समन असेही होते. He composed many hymns which have been incorporated in Adi Granth along with the compositions of the other 3 later gurus. आता त्यांनी जे हाइम्स कंपोज केलेले होते ते या आदी ग्रंथमध्ये त्यांच्या नंतरचे जे 3 गुरु होते त्यांचं हे सगळं काय केलं, त्यांनी एकत्र केलं. It was compiled by Guru Arjan in 1604 CE. आणि गुरु अर्जन सिंगनी हे सगळं काय केलं, 1604 मध्ये हे सगळं कंपाईल केलं, म्हणजे एकत्र केलं. द रायटिंग्स ऑफ द अदर फिगर्स सच ॲज शेख फरीद, कबीर, भगत नामदेव अँड गुरु तेग बहादूर वेर ऑल्सो ॲडेड टू इट. म्हणजे हे त्यांची जी इतर व्यक्तींची जी लेखनं होती की नाही, म्हणजे त्याच्यात होते शेख फरीद, कबीर होते, भगत नामदेव होते आणि गुरु तेग बहादूर होते, यांच्या लेखनांनी पण त्याच्यामध्ये भरच पडली. In 1706 CE, Guru Gobind Singh authenticated the compilation which is known as Guru Granth Sahib. 1706 मध्ये गुरु गोविंद सिंग यांनी गुरु ग्रंथ साहेब म्हणून ओळखले जाणारे हे जे कंपायलेशन आहे ते सगळं काय केलं, एकत्र केलं. इट इज द होली स्क्रिप्चर ऑफ द सिक्स. आणि शिखांचं हे पवित्र शास्त्र आहे. जसं मुस्लिमांचं कुराण आहे, आपलं गीता आहे, तसं शिखांचं काय आहे, हे गुरु ग्रंथ साहेब हे पवित्र शास्त्र मानलं जातं. द इसेन्स ऑफ नानक्स टीचिंग इन्क्लूड राईट वर्शिप, welfare of others and purity of conduct, which are now remembered as Naam Japna, right belief and worship, Kirt Karna, honest living, and Vand Chakna, helping others. आता हे नानकांनी जी शिकवण दिली त्याचा सारांश सांगायचं झालं तर काय सांगायला लागेल, तर योग्य उपासना करा, म्हणजे राईट बिलीफ आणि वर्शिप, इतरांचं कल्याण करा, तुमच्या वागण्यामध्ये शुद्धता आणा, म्हणजे काय काय करायचं, नाम जपना म्हणजे सतत देवाचं नाव घ्यायचं, योग्य श्रद्धा आणि उपासना करा, कीर्त करणा म्हणजे ऑनेस्ट लिव्हिंग, प्रामाणिक जीवन जगा, आणि वंत चकना म्हणजे इतरांना मदत करणे, असं म्हणून त्यांचं हे जे हे सांगितलेलं आहे नानकांनी ते ओळखलं जातं. आता सेंट ट्रेडिशन इन महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा आहे. From 13th to 17th century, Maharashtra witnessed a great number of bhakti saints who contributed to the spread of this movement. 13 ते 17व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक भक्त संतांची संख्या खूप मोठी होती आणि त्याचा ही जी मुवमेंट होती त्याच्या प्रसारासाठी खूप मोठा हातभार लागला. They were worshippers of विठ्ठला, a form of Vishnu at पंढरपूर. तुम्ही ऐकलं असेल, पंढरपूरच्या विठ्ठलाचे हे काय सगळेजण भक्त होते, कारण त्याला विष्णूचे एक रूप मानलं जायचं. द मोस्ट प्रॉमिनंट वेअर ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सखूबाई, जनाबाई अँड चोखामेळा. म्हणजे ह्यातले प्रमुख संत कुठले असतील तर ज्ञानेश्वर होते, नामदेव होते, एकनाथ होते, तुकाराम होते, सखूबाई म्हणजे ह्या कराडच्या आहेत बरं का, जनाबाई होत्या आणि चोखामेळा सुद्धा होते. The Marathi Bhakti saints preached the doctrine of devotion to God and equality of all men before Him without any social differences based on caste. आता मराठी हे जे भक्त संतांनी जे कशावरती भर दिला तर समाजातले जातीभेद होते ते काढून टाकणे, त्याच्यानंतर भक्ती आणि ह्या देवाच्या पुढे सगळी माणसं समान आहेत असा त्यांनी संदेश दिला. They discarded all types of ritualism
rejected the idea of renunciation and preferred to live with their families. त्यांनी काय सांगितलं, सगळ्या प्रकारचे विधी सोडून दिले, संन्यास घेण्याची कल्पना जी पूर्वी संन्यस्त व्हायचं होतं त्या गोष्टी नाकारल्या आणि त्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर राहणंच पसंत केलं. They insisted that bhakti lay in sharing others' pain and one should serve those who are in need. आणि त्यांनी असा आग्रह धरला की इतरांचं दुःख आपण वाटून घ्यावं आणि त्यांची जी ज्यांना गरज आहे त्यांची सेवा करावी, या गोष्टीसाठी त्यांनी आग्रह धरला. The devotional songs composed in Marathi language helped to grow Marathi literature and also inspired the people in many ways. आता मराठी भाषेत रचलेली ही जी भक्तिगीतं आहेत त्यांनी मराठी साहित्य लिटरेचर आहे ते वाढायलाच मदत केली आणि अनेक लोकांना अनेक मार्गांनी त्यांनी प्रेरित केलं. आता बघूया सुफी मोमेंट. The Sufi movement was a mystical movement which started against the increasing materialism in Islam. इस्लाम धर्मामध्ये जे मटेरियलिझम होतं, भौतिकवाद जो होता, त्याच्या विरुद्ध ही सुफी मुवमेंट ही एक गूढ चळवळ म्हणजे मिस्टिक मुवमेंट म्हणून ओळखली जाते. द सुफीज वेर मुस्लिम मिस्टिक सेंट्स who laid a great importance on personal love and devotion to God by rejecting outward religiosity to the elaborated rituals and code of behavioral demands by the Muslim religious scholars. आता हे जे सुफी होते त्यांनी काय केलं, हे मुस्लिम रहस्यवादी संत होते, मिस्टिक सेंट्स होते. त्यांनी काय केलं, आउटवर्ड रिलिजिओसिटी म्हणजे बाह्य धार्मिकता किंवा मुसलमान धार्मिक विद्वानांनी मागितलेले जे विधी आहेत किंवा ज्या आचारसंहिता त्यांनी काय केल्या त्या नाकारल्या आणि पर्सनल लव्ह आणि डिव्होशन ऑफ गॉड आणि त्याची भक्तीला खूप मोठं महत्त्व दिलं. दे एम्फसाइज्ड ऑन बीइंग कंपॅशनेट टुवर्ड्स ऑल ह्युमन बीइंग्स. सर्व माणसांच्या बद्दल करुणा दाखवण्यावर त्यांचा भयंकर भर होता. They also interacted with the Bhakti saints and adopted many ideas and practices of each other. त्यांनी काय केलं, भक्ती संत जे होते त्यांच्याशी संवाद साधला आणि एकमेकांच्या ज्या अनेक कल्पना आणि पद्धती होत्या त्या स्वीकारल्या सुद्धा. The Sufis, like the Bhakti saints too, composed poems and literature in prose, from which included anecdotes and fables. आता हे जे भक्ती संतांसारख्याच या सुफींनी सुद्धा अनेक कविता केल्या, काही गद्य ग्रंथ लिहिले म्हणजे काय लिटरेचर इन प्रोज, हे साहित्य लिहिलं आणि ते किस्से अनेक सांगितले जातात आणि त्याच्या दंतकथाही असाव्यात. The Sufis imparted elaborative training to their disciples or murids included the chanting of God's name, zikr, meditation, singing, sama, and dancing, rags, discussing of parables, breath control, etc. आणि हे जे सुफी होते त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सना एक काही गोष्टींचं इलॅबोरेशन दिलं किंवा त्याच्यात त्यांनी काय सांगितलं, देवाचं नाव घ्या, त्याला म्हणतात जिक्र, मेडिटेशन म्हणजे काय ध्यान करणे, सिंगिंग गाणं, त्याच्यानंतर डान्सिंग आणि डिस्कशन ऑफ पॅराबल्स म्हणजे बोधकथेंविषयी चर्चा आणि श्वासोश्वासांवर नियंत्रण कसं ठेवायचं, ब्रीदिंग कंट्रोल कसं ठेवायचं, हे सगळं शिकवलं. दिस वॉज फॉलोड अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु, पीर. आणि हे गुरु म्हणजे यांच्यातले जे गुरु आहेत सुफी मुवमेंटमध्ये त्यांना पीर म्हणतात, त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे केलं गेलं पाहिजे. द सुफी सेंट्स लिव्ड अँड हेल्ड देअर असेंब्लीज इन खनकाज. सुफी संतांनी या खनकांमध्ये या संमेलनांचं आयोजन केलं होतं. डिवोटीज ऑफ ऑल रिलिजन अँड बिलॉंगिंग टू डिफरंट क्लासेस यूज टू पे विजिट्स टू दीज खनकाज where they sought blessings of the saints, discussed spiritual matter and simply attended the dance and music session called sama. सगळ्या धर्माचे आणि वेगवेगळ्या वर्गातले लोक या खनकांना भेटी द्यायचे.
भेटी देत असत आणि तिथं संतांचा आशीर्वाद घेणं किंवा स्पिरिच्युअल डिस्कशन्स, आध्यात्मिक बाबतींवरती चर्चा करायची. आणि समा म्हणजे नृत्य आणि संगीताच्या जे सेशन्स होते त्याला पण ते काय करायचे, अटेंड करायचे. कव्वाली वॉज अन एनर्जेटिक म्युझिकल परफॉर्मन्स ऑफ सुफी पोएट्री that led listener to the state of religious ecstasy and to help the being one with Allah God. कव्वाली ही अशी गाण्याचा एक प्रकार होता. सुफी कवितेची दमदार असे संगीत वादन होतं जे ऐकण्यामुळं काय होतं, धार्मिक उत्सुकतेकडे किंवा त्या स्थितीकडे नेण्यासाठी, देवाकडे, अल्ला ईश्वरकडे नेण्यासाठी मदत होत होती. People attributed miraculous powers to these saints and believed that they could not only cure their illness but also relieve them from their troubles. आता या लोकांनी या संतांना जी चमत्कारिक शक्ती होती त्याचं श्रेय दिलं आणि त्यांचा असा विश्वास होता की त्यांचे आजार बरे करू शकतात आणि त्यांना वेगवेगळ्या त्रासातनं मुक्ती देऊ शकतात. The dargah or a tomb of a Sufi saint became a place of worship where people of different faith thronged. सुफी संतांचे जे दर्गा होते किंवा समाधी स्थळं जी होती ती आता काय बनली, तिथं उपासना व्हायची. वर्शिप, उपासना स्थळं बनली आणि तिथं वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र येत होते. Many Sufis came from Central Asia and settled in India from the 11th century onwards. 11व्या शतकाच्या पासूनच बरेचसे सुफी आहेत हे सेंट्रल एशियातनं आले आणि भारतातच सेटल झाले. फर्दर, विथ द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द दिल्ली सल्तनत, Sufism received a great impetus and Sufi formed a number of orders or silsilas. जेव्हा दिल्ली सल्तनतची स्थापना झाली त्याच्यानंतर मात्र ह्या सुफिझमला खूप महत्त्व प्राप्त झालं आणि त्यांना प्रेरणा पण मिळाली आणि त्यांनी वेगवेगळे सिलसिलाज किंवा वेगवेगळ्या नंबर ऑफ ऑर्डर्स त्यांनी काय केले, तयार केले. Out of these, the Chishti and Suwarwardi silsilas acquired great influence during the 13th and 14th century. 13व्या आणि 14व्या शतकामध्ये या चिस्ती आणि सुहारवर्दी या दोन सिलसिला जे होता त्यांचा मोठा प्रभाव होता. त्याच्यापैकी आता चिस्ती सिलसिला बघूया. In India, the Chishti silsila was founded by Khwaja Mainuddin Chishti. भारतामध्ये हे चिस्ती सिलसिला जो होता त्याची स्थापना ख्वाजा मैनुद्दीन चिस्ती यांनी केली. He lived in Lahore and Delhi for some time and finally settled at Ajmer, which was a place of considerable political and religious importance. ते काही काळ लाहोर आणि दिल्ली इथे राहिले पण शेवटी अजमेरमध्येच ते सेटल झाले आणि त्याला राजकीय पॉलिटिकल अँड रिलिजियस इम्पॉर्टन्स निर्माण झाला. His tomb at Ajmer became the important center of pilgrimage. अजमेरमध्ये त्यांची जी समाधी आहे तिथं ते तीर्थक्षेत्राचं एक महत्त्वाचं केंद्र आता बनलंय. The other well-known Chishti saints were निरामुद्दीन औलिया, नसीरुद्दीन चिरागे दिल्ली, बाबा फरीद एक्सेट्रा. आणि इतर जे चिस्ती संत होते ते म्हणजे निरामुद्दीन औलिया होते, नसीरुद्दीन चिरागे दिल्ली आणि बाबा फरीद. They worked among the people of lower castes and also mingled with Hindus. त्यांनी जे खालच्या जातीतले म्हणजे लोअर कास्टचे जे लोक होती त्यांच्यामध्ये काम केलं आणि ते हिंदूंमध्ये पण मिसळले. The Chistis led a simple and austere life and believed in the service of mankind. हे चिस्ती लोक अतिशय साधं आणि असं कठोर जीवन जगले आणि त्यांनी मानव जातीच्या सेवेवरती विश्वास ठेवला. The Urs festival is held at Ajmer every year, which commemorates the death anniversary of Khwaja Mainuddin Chishti. आता हे जे ख्वाजा मैनुद्दीन चिस्ती यांची पुण्यतिथी डेथ ॲनिव्हर्सरी आहे त्याच्या निमित्त दरवर्षी अजमेरमध्ये हा उर्स फेस्टिवल किंवा उर्स उत्सव भरतो. आता सुहारवर्दी सिलसिला. सुहारवर्दी सिलसिला केम टू इंडिया अराउंड द सेम टाइम ॲज द चिस्ती सिलसिला.
म्हणजे चिश्ती सिलसिला जेव्हा भारतात होता तेव्हा सुहारवर्दी सिलसिला सुद्धा इथे आला. But the activities of Suharwardis were largely restricted to Punjab and Multan. पण या सुहारवर्दींचं जे काम होतं ते पंजाब आणि मुलतानपुरतंच मर्यादित होतं. शेख शहाबुद्दीन सुहारवर्दी and Hamid Uddin Nagori were the most prominent saints of this order. शेख शहाबुद्दीन सुहारवर्दी आणि हमीदुद्दीन नागोरी हे काय होते? हे प्रख्यात संत होते. Unlike the Chishti saints, they did not believe in excessive austerity and leading a life of poverty. हे चिश्ती संतांप्रमाणेच त्यांनी तपस्या आणि गरिबी जीवन जगण्यावरती हा त्यांचा कायम विश्वास नव्हता. They also took part in the service of the state and held important posts. त्यांनी वेगवेगळे राज्याच्या सेवेत पण भाग घेतला आणि महत्त्वाची पदही घेतली. नक्शदी सिलसिला, द कादरी सिलसिला, द फिरदौसी सिलसिला, etc. were other Sufi mystic orders that came to India but did not make significant impact on the Indian people. आता हे नक्शदी सिलसिला होते, कादरी सिलसिला होता, फिरदौसी सिलसिला होता, हे काय होते? हे सुद्धा गूढ असे सुफी संत होते जे भारतात आले पण त्यांनी भारतीय लोकांवर त्याचा काही फारसा परिणाम झालेला आपल्याला दिसला नाही. आता अदर रिलिजियस कल्ट्स, नाथपंथीज, सिद्धचाराज and yogis are the other religious cults that arose during the medieval period. आता मध्ययुगीन काळामध्ये म्हणजे मिडिएवल पिरियडमध्ये इतर जे धार्मिक पंथ होते त्याच्यामध्ये नाथपंथी, सिद्धचरस आणि योगी होते. They believed in renunciation of the world आणि जगाचा त्याग ह्याच्या करण्यावरती त्यांचा विश्वास होता. They advocated the training of mind and body through yogic practices such as pranayam, means breathing exercise, postures, asanas and mudras, and meditation to attain salvation. त्यांनी प्राणायाम करणं म्हणजे श्वासाचे व्यायाम करणं, मुद्रा, आसन आणि मुद्रा करणं आणि मोक्ष मिळवण्यासाठी ध्यान ह्या योग करणं, हे योग आणि मन हे शरीराच्या प्रशिक्षणाचं त्याने काय केलं? समर्थन केलं. However, the Nathapanthi's who criticized various aspects of conventional religion challenged the caste system and superiority of Brahmins, thereby attracted many followers from lower caste. आता हे जे नाथपंथी होते त्यांनी पारंपरिक धार्मिक वेगवेगळे जे पैलू होते त्याच्यावर टीका केली. ब्राह्मणांची जाती व्यवस्था होती किंवा त्यांना जे महत्त्व दिलं जात होतं अशांनी काय केलं? त्याच्यावर सगळ्यांवर टीका केली. त्यामुळे या नाथपंथीयांचे जे फॉलोअर्स होते हे लोअर कास्टमधले जास्त त्यांच्याकडे अट्रॅक्ट झाले. आता ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं या पार्टमध्ये? गुरु नानकांविषयीची केस स्टडी बघितली, महाराष्ट्रातली संत परंपरा कशी होती, सुफी मुवमेंट कुठली, चिश्ती सिलसिला बघितला, सुहारवर्दी सिलसिला बघितला आणि अदर रिलिजियस कल्ट्स, इतक्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता हे सगळं बघत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. पहिल्या पार्टमध्ये आपण असं बघितलं होतं की भक्ती मोमेंट ही कशी तयार झाली, त्याच्यानंतर त्याला कारणं काय काय होती, नायनार्स, अल्वार्स, महत्त्वाचे संत होते, हे सगळ्या ठिकाणचे आपण केस स्टडी असं बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ही रिलिजियस मुवमेंट ही मिडिएवल पिरियडमधली किती मोठी होती आणि त्याचा इम्पॅक्ट ह्या जनमानसावर कसा झाला. तर हे दोन्ही पार्ट आता इथे संपतात. आता ह्याचा PPT आहे, व्हिडिओ आहे, हे आपल्या ॲप आणि वेब पोर्टलवरती तुम्हाला दिसेलच. ते दोन्हीही बघा आणि मग क्विज आणि वर्कशीट हे तुम्ही सोडवा. सो हिअर एंड्स द चॅप्टर रिलिजियस मोमेंट्स इन मिडिएवल पिरियड. थँक्यू.